थंडीमध्ये गरमागरम सूप प्यायची मजाच वेगळी असते. हॅलो फ्रेंड, मी सोनाली सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मिक्स व्हेज सूप. तर त्यासाठी मी इथे गाजर, पत्तागोबी, कांदापात, फ्रेश कांदापात घेतलेली आहे. इथे मी ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि मका, कोथिंबीर, मशरूम, हिरवी मिरची, एक लाल मिरची, थाईम आणि बीन्स घेतलेले आहेत. आता हे सगळं साहित्य आपण बारीक कट करून घेणार आहोत, जसं की सूपमध्ये असतं. सर्वप्रथम इथे मी मशरूम बारीक कट करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर बेबी कॉर्न, जे छोटे छोटे कॉर्न असतात ते देखील बारीक कट करून घेतले. बीन्स कट करून घेतले आहेत, बारीक गाजर कट करून घेतलेलं आहे आणि लसूण देखील बारीक कट करून घेतलेलं आहे, हिरवी मिरची. त्याचबरोबर इथे कोथिंबीर कट करताना मी कोथिंबीरीच्या काड्या एका साईडला कट केलेल्या आहेत आणि कोथिंबीर एका साईडला कट करून घेतलेली आहे. पत्तागोबी देखील मी बारीक कट करून घेतली. आता पातीचा कांदा ना असे छोटे छोटे काप त्याला द्यायचे आणि जेणेकरून चिरताना एकदम बारीक चिरल्या जातील. आता याचा मी व्हाईट भाग आणि ग्रीन भाग दोन्ही पण यूज करणार आहे. आता हे सगळं साहित्य माझं कट करून झालेलं आहे. आता एक कढई ठेवूयात. त्यामध्ये अगदी थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला. इथे बारीक चिरलेली मिरची आणि लसूण टाकलेला आहे. इथे गॅस मोठा करून आपल्याला सगळं साहित्य त्यामध्ये टाकायचं आहे. आता इथे मी गाजर, बीन्स, बेबी कॉर्न टाकलेले आहेत आणि पत्तागोबी. त्याचबरोबर इथे मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे, मशरूम आणि कोथिंबीर आणि कांदापात टाकलेली आहे. आता हे छान आपल्याला हाय फ्लेमवरती मस्त 2-3 मिनिट परतून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा क्रंच जशाच तसा राहील. आता यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे. तुम्ही थंड देखील पाणी यामध्ये ॲड करू शकता. इथे मी अर्धा लिटर पाणी घेत आहे, जेणेकरून 3 वाटी सूप आरामशीर होईल. आता हे छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. अर्धा चम्मच इथे मी विनेगर टाकलेला आहे आणि त्यानंतर इथे काळे मिरी पूड टाकलेली आहे आणि अर्धा चम्मच ग्रीन चिली सॉस टाकलेलं आहे आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला एक छान 5 ते 6 मिनिट आपल्याला मस्त उकळून घ्यायचं आहे. आता इथे मी अर्धा चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्यामध्ये पाणी टाकून अशी छान पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ही पेस्ट सूपमध्ये ॲड करायची आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला छान मिक्स केल्यानंतर इथे मी थाईम थोडंसं टाकलेलं आहे आणि इथे लिंबाचा रस देखील मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि फ्रेश कॉर्न आहेत हे मक्याचे दाणे ते शेवटी ॲड केलेले आहेत, एकदम फ्रेश होते म्हणून. आणि असं छान मिक्स आपल्याला करून घ्यायचं आहे. 3-4 मिनिट आणखीन परत एकदा मी त्याला उकळून घेतलेलं आहे आणि आता आपलं सूप एकदम रेडी आहे. आता एका बाउलमध्ये मी हे काढून घेत आहे. एकदम ह्या पुणेरी थंडीमध्ये ह्या गरमागरम सूप प्यायची मजाच वेगळी. मी हे सकाळी बनवलेलं होतं, त्यामुळे एकदम प्यायला फ्रेश वाटलं आणि एकदम चवीला जबरदस्त बनवून तयार आहे. आता यावरती मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त ह्या सूप बनवून आपलं तयार आहे. एकदम चवीला छान झालं होतं. तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि सोनाली सिंपल रेसिपी ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे 3 व्यक्तीसाठी मी बनवलेलं होतं आणि एकदम जबरदस्त बनवून तयार आहे. मी जवळून दाखवते तुम्हाला. एकदम मस्त सूप बनवून तयार आहे. चला तर रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.